मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 मी पहिल्यांदा आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. राज्यातल्या घडामोडीच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली बैठक माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर आज या ठिकाणी सोलापुरामध्ये घेतली आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रचंड असा प्रतिसाद आजच्या बैठकीला या ठिकाणी मला मिळाला. दादांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा हा भविष्यकाळामध्ये दादांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा करण्यासाठी आज या ठिकाणी जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी, त्याचबरोबर सगळे प्रमुख कार्यकर्ते यांना या ठिकाणी बोलवून घेऊन पक्षाची बांधणी, घड्याळ तेच पण वेळ नवी या हिशोबाप्रमाणे पक्षाची पुन्हा एकदा नेटानं बांधणी करण्याच्या हिशोबानं आज बैठक झाली आणि भविष्य काळामध्ये सोलापूर जिल्हा हा दादांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहून जास्तीत जास्त आमदार भविष्य काळात दादांच्या पाठीमागं कसे उभा करता येतील या दृष्टिकोनातून पक्ष संघटना बांधणीचं काम आजपासून सुरू केलेलं आहे. पद्धतीची रचना या पुढच्या कालावधीमध्ये असणारी पक्षाची म्हणजे विधानसभा अध्यक्ष वेगळे असणार, लोकसभा अध्यक्ष वेगळे असणार आणि जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष असे काय रचना नक्की आपल्या पक्षाच्या आहे की पूर्वप्रमाणे जे आहे? आता मी एक जिल्ह्यातला एक छोटा कार्यकर्ता आहे. पक्षाची धोरण, पक्षाची ध्येयधोरणं आहेत ती वरच्या पातळीवर ठरवली जातात. त्यांची जी ठरवलेली काय आपल्याला नियमावली दिलेली आहे किंवा काय करायचं ते आदेश आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत. नवीन बॉडी जिल्ह्याभरामध्ये द्यावी लागणार. हो, कधी होणार आहे? आता जिल्ह्याची बॉडी आम्ही 8 दिवसात आज सगळ्यांशी चर्चा करून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारिणी, आता या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आहेत नवीन नेमलेले, आव्हाड आणि आपले कार्याध्यक्ष आहेत. महिलांची नियुक्ती आता होईल. जेवढे सगळे सेल आहेत त्या सगळ्या नियुक्त्या करून राष्ट्रवादी काँग्रेसचं, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, घड्याळ तेच आहे, वेळ नवी आहे. सगळे नवी खेळाडू बरोबर घेऊन आम्ही भविष्य काळामध्ये आमचं बॅटिंग करू. प्रश्न विचारतो की जिल्हाध्यक्ष म्हणून नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून दीपक सावंगे पाटलाला असं काय, म्हणजे कोणता विधानसभा मतदारसंघ अजित पवार राष्ट्रवादीकडे राहावा असं वाटतं ते जर थोडं सांग. मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की सध्या आमच्या डोळ्यापुढे लोकसभा टार्गेट आहे. राज्यामध्ये 48 पैकी 40 ते 25. अरे ठीक आहे ना, विधानसभा महत्त्वाची आहेच, पण विधानसभेची चर्चा लोकसभेच्या अगोदर करणं अध्यक्ष म्हणून माझ्यासारख्याला योग्य नाही. माझी भूमिका ही पक्षाची भूमिका आहे. इंडिव्हिज्युअल मतदारसंघाच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका असणार आहे. तर आता मी अध्यक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला माझ्या मिटिंगला आणि माझ्या मिटिंगचं रूपांतर मेळाव्यात झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय राष्ट्रीय नेते दादांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष कसा करता येईल याचा रात्रंदिवस कार्यकर्ते मिळून आम्ही प्रयत्न करणार आहोत. पक्ष केंद्रामध्ये आहे आणि केंद्रामधले एका लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंचं सदस्यत्व रद्द करण्यात आले आणि निलंबित केले त्यांना. त्यांच्याकडे कसं ते संसद राहत नाहीत आणि त्यांच्यावर आता ही वेळ आली. तर ते लोकसभेतला निर्णय काय आहे मी काय बघितलं नाही, तुमच्याकडून हे ऐकतोय, ह्याच्यावर सविस्तर माहिती घेऊन मी बोलेन. कैया कार्यालयाचं, शहर कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अजितदादा, तटकरे साहेब, रुपालीताई, आमचे राज्याचे सगळे नेते मंडळी सोलापूर जिल्ह्याचाच दौरा करणार आहेत. त्यावेळेला आम्ही जानेवारीमध्ये वेळ देतो. 7 तारीखला चर्चा काय? नाही 7 तारखेला जे देतील ते तारखेला. सोलापूर आणि माढा याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की अजित पवार गटाने लढावं, काय भूमिका अजितदादांना सांगणार काही कसं काय? आता तुम्हीच मला हे सांगताय. आता कार्यकर्ते आज पहिली बैठक झाली, पदाधिकारी निवडल्यानंतर पदाधिकाऱ्याची बैठक होईल, त्यामध्ये सगळ्यांचं जे मत असेल ते मत मी दादांच्या कानावर घालेन. तर महत्त्वाचा विषय असा आहे की भुजबळ साहेब आपल्यासोबत आहेत आणि ते मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची विरोधाची भूमिका आहे, त्याबद्दल काय थोडं सांगता येईल? मी भुजबळ साहेबांच्याबद्दल, ते माझे वरिष्ठ नेते आहेत आणि त्याबद्दल मी बोलणं मला स्वतःला प्रशस्त वाटत नाही. आदरणीय दादावरची नेते मंडळी, ही सगळी मंडळी या विषयावर बोलते. पक्षांतर्गत जयंत पाटलांपेक्षाही दादा म्हणजे आबा साळुंखे सहज ठरलेले असं मी कसं म्हणेन मी.
म्हणजे कसं आता विधानसभेचं बी काय असं स्पष्टपणे आता ठरवू शकत नाही असं म्हणतो. तर बरोबर, तुम्ही पत्रकार म्हणून सांगा, विधानसभेची चर्चा आज आपण करू शकतो का? माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी आत्ताच सांगितलं आपल्याला की आमच्या पक्षाची आज पहिली बैठक झाली. 8 दिवसामध्ये 8-10 दिवसाच्यामुळे कार्यकारिणी सगळी आम्ही जाहीर करू आणि सगळ्या नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या बरोबर लोकसभेच्या संदर्भामध्ये जे कार्यकर्त्याचं मत आहे ते मत आम्ही आमच्या नेत्याच्या कानावर घालू. साहजिकच प्रत्येकाला वाटत असतं आपल्याकडे यावा, साहजिकच आहे, प्रत्येक पक्षाला वाटतं आपल्याकडे यावा. तसं राष्ट्रवादीला असं वाटतं की ते आपल्याकडे यावा. तरीसुद्धा जे महाआघाडीचे नेतेवर ठरवणार आहेत आणि तो निर्णय जो आम्हाला देतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक उमेदवार पण 2 उमेदवार असा आहेत म्हणून सांगितलं जातं. आपणचा एक आणि पेटनचा एक असं सांगितलं जाते. मात्र राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचा काही दावा केला जाणार आहे का नाही? आता असं आहे, मी आत्ताच सांगितलं आपल्याला की राज्यामध्ये देशामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. कुठल्या पक्षानं काय बोलावं हा त्यांचा निर्णय आहे. पण मी जिल्हाध्यक्ष म्हणून मी सांगेन, जिल्हाध्यक्ष म्हणून माझं मत असं आहे की महाआघाडीचा जो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होईल तो आम्हाला बंधनकारक राहील आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू.